तो हजारो घेती दर्शन, कोणी ब्राह्मण भोजन, कोणी खडी साखर वाटून नवस केलेला फेडिती. तई हरी म्हणे चित्तासी, हा केवढा ज्ञानरासी, येऊन या पायांपासी विन्मुख जाणे भाग मला. काकी दैव खडतर माझे आहे साचार, निव्वळ पर्वत खडकावर हरळ उगवेल कोठोनी. आज अन्न मिळाले उद्याचे कोणी पाहिले, ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर. संग्रहासी नाही धन, शेतवाडा मळा जाण, मी ना मुळीच विद्वान, मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानना सच्चिदानंदा दयाघना, संसार सुखाची वासना जहाली मनी बलवत्तर. ती तू पूर्ण करावी, मुले लेकरे मला भावी, प्रथम बायको मिळावी कुलीना आज्ञाधारक. ऐसे जो इच्छी मनात तोच त्याच्या अंगावर्त, थुंकते झाले सद्गुरुनाथ इच्छेस त्याच्या जाणुनी. या हरी जाखड्याने बावच्या मागला मज कारणे, म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर. संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया, याने येथे येऊन या संसार सुख मागितले. पहा जगाची रीत कैसी, अवघेच इच्छिती संसारासी, सच्चिदानंद श्री हरीसी पाहण्यान कोणी तयार. ऐसे आपणासी बोलले पुन्हा जाखड्यासी पाहिले, जे जे तू इच्छिले सांप्रतकाली मनात, ते ते अवघे होईल पूर्ण पुत्र पौत्र तुझ लागून. होतील संग्रहासी धन तेही थोडके राहील, जा आता परत घरा सुखे करी संसारा, करीत असावा परमेश्वरा आठव वेड्या विसरू नको. ऐसे तयासी बोलून प्रसाद म्हणून थोडके धन, दिले हरी जाखड्या कारण लग्न स्वतःचे करावया. हरी जाखड्या संगमनेरी सुखी जाहला संसारी, महाराजांची वाणी खरी ती कोठून खोटी होईल. ऐसाच एक निमोणकर गोविंदाचा कुमार, रामचंद्र नामे साचार ओव्हरसियरच्या हुद्द्यावरी. बेंद्रे वासुदेव सर्वेअर होता त्याच्या बरोबर, तो आणि निमोणकर आले मुकना नदीवरी. हा मुकना नाला डोंगरात आहे सह्याद्री पर्वतात, इगतपुरी तालुक्यात बुधहो नाशिक जिल्ह्याच्या. वनश्रीती रमणीय अति, तिचे वर्णन करू किती, हरिण बालके बागडती निर्भयपणे काननात. फलभारे तरुवर वाकले अस्ति अपार, वन्य पशु फिरती स्वैर बिब्बट लांडगे ते ठाया. असो या मुकन्या नाल्यापासी, जवळ एका खोऱ्यासी, एका जलाच्या प्रवाहासी कपिलधारा नाव असे. तेथे प्रत्येक पर्वणीस भाविक येती स्नानास, लौकिक याचा आसपास तीर्थ म्हणून पसरलासे. असो एका पर्वणीसी निमोणकर गेले स्नानासी, योगाभ्यास थोडा यासी येत होता विबुध हो. तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते त्याचे मन, गोसावी बैराग्या लागून पुसू लागला तेथल्या. नाही नाही माहित मात ऐकू येई सर्वत्र, तेने निमोणकर चित्तात हताश पूर्ण जहाला. काय करू देवा आता मला योगाभ्यास शिकविता, कोठे भेटेल तत्वता ती कृपा करून सांगणे. तो कपिल धारेवरी एक पुरुष देखिला अधिकारी, ज्याचे हात गुडघ्यावरी येऊन सहज लागले. उंच बांधा मुद्रा शांत बसला होता ध्यानस्थ, त्यास घातले दंडवत निमोणकराने अष्टांगेसी. बराच वेळ झाला जरी योगीन काही बोले परी, अस्तमानाची वेळ खरी समीप येऊ लागली हो. पोटीना अन्न तिळभर बिऱ्हाड राहिले बहुदूर, कपिलधारेचे धरून नीर तुंब्यात गोसावी निघाले. तै निमोणकर म्हणे समर्था अंत माझा किती पाहता, ठाऊक असल्या योगगाथा मशी काही शिकवा हो. तो अखेर अस्तमानी बोलते झाले कैवल्यदानी, हा चित्रपट घेऊनी जा आपुले काम करी. षोडाक्षरी त्यावर मंत्र लिहिला आहे थोर, त्याचा वाणीने निरंतर जप आपुला करावा. मंत्र प्रभावे थोडा बहुत योग येईल तुझ प्रत, योगमार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये. गोगलगाय शेपकिडा हिमालयान देईल वेढा, सागरीचा सिंपकिडा मेरू पर्वतान जाय कधी. नेटाचा केला यत्न ब्रह्मचर्य सांभाळून, येतील 10-5 आसन धवती नवती केल्यावरी. जा पुढे न विचारी मला, हा घे देतो प्रसाद तुला, ऐसे बोलून उचलिला एक तांबडा खडा करे.
तो देऊ नियामजसी गुप्त झाले पुण्यरासी, तेच पुढे नाशिकासी गंगेवरी भेटले त्या पाहून निमोणकर गेले धावत साचार, शिर ठेवून पायांवर प्रश्न त्यासी ऐसा केला, महाराज माझा कंटाळा काहो आपणच का केला, आपुल्या नाव गावाला न सांगताच गेला की. महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण, तांबडा खडा देऊन नाव माझे कथिले म्या, नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती, तू मूळचाच मूढमती रहस्य त्याचे न जाणिले, म्हणून त्याचे गूढ तुला पडते झाले जाण मुला, मी राहतो शेगावाला गजानन हे नाव माझे, धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत, पुन्हा भेटी तुझ प्रत होईल माझी येठाया. ऐसे बोलूनी निघाले महाराज रस्त्यात गुप्त झाले, भिरभिरी पाहू लागले चहूकडे निमोणकर, कंटाळून अखेरी धुमाळाच्या आले घरी, तो गजानन महाराज ओसरीवरी बसले ऐसे पाहिले, मौनेच करून वंदन कथिले धुमाळा कारण, कपिल धारेपासून जे का झाले इथवरी, ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद झाला, तो म्हणे योगी राजाला वाण कशाची सांग मज, हे अवघ्या सामर्थ्यांची खाण निसंशय आहे तसाची, सार्वभौम पदाची त्यांच्या पुढे न किंमत, जो तांबडा खडा तुसी दिला तो ठेवून पाटासी, करणे पूजा अर्चेसी सद्भावे निरंतर, योगाभ्यासही समोरी त्या खड्याच्या आदरे करी, त्याच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल, तेच पुढे झाले सत्य योगाभ्यास थोडा बहुत, आला निमोणकरा प्रत श्री गजानन कृपेने. एक शेगावचा रहिवासी तुकाराम कोकाटे परी येसी, त्याची संतती यमसदनासी जाऊ लागली उपजताच, म्हणून त्याने समर्थाला एकदा नवस ऐसा केला, जरी देशील संततीला दीर्घायुषी गुरुराया, तरी एक मुलगा त्यातून तुसी करीन अर्पण, मनोरथ त्याचे पूर्ण केले श्री गजानन स्वामींने. 2-3 मुले झाली परी नवसाची न राहिली, आठवण तुकारामा भली संततीच्या मोहाने, तो थोरला मुलगा नारायण रोग झाला त्या कारण, औषधोपचार केले जाण परी न आला गुण काही, नाडी बंद होऊ लागली नेत्रांची ती दृष्टी थिजली, दुगदुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला, ती स्थिती पाहून तुकारामा झाली आठवण, नवस केल्याची ती जाण एकदम त्या समयाला, तुकाराम म्हणे गुरुराया हा पुत्र माझा वाचलिया, अर्पण करीन सदया सेवा तुमची करण्यास, ऐसा वचनबद्ध होता क्षणी नाडी आली ठिकाणी, हळूहळू नेत्र उघडोनी पाहू लागला बाल तो, व्याधी बरी झाल्यावर तो नारायण नामे कुमार, आणून सोडला मठावर नवस आपला फेडावया, तो नारायण अजूनी आहे त्या ठिकाणी, बोलिलेला नवस कोणी महाराजांचा चुकवू नये, हेच सांगण्या लोकांप्रत नारायण आहे जिवंत, शेगावी त्या मठात संत चरित्र ना कादंबरी. असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी, घेऊन हरी पाटलासी विठ्ठलासी भेटावया, जो सर्व संतांचा ध्येय विषय साचा, जो कल्पतरू भक्तांचा कमलनाभ सर्वेश्वर, जो जगदाधार जगतपती वेद ज्याचे गुण गाती, जो संतांच्या वसे चित्ती रुक्मिणीपती दयाघन, पंढरीसा आले गजानन चंद्रभागेचे केले स्नान, गेले घ्याया दर्शन पांडुरंगाचे राऊळी, हे देवा पंढरीनाथा हे अचिंत्या अद्वया समर्था, हे भक्त परेशा रुक्मिणीकांता ऐक माझी विनवणी, तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर, जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले, आता अवतार कार्य संपले हे तू जाणसी वहिले, पुंडलिक वरदा विठ्ठले जाया आज्ञा असावी, देवा मी भाद्रपद मासी जावया इच्छितो वैकुंठासी, अक्षयीचे राहावयासी तुझ्या चरणासन्निध, ऐसी करून विनवणी समर्थांनी जोडिले पाणी, अश्रू आले लोचनी विरह हरीचा साहवेना, हरी पाटील जोडून हाता पुसू लागला पुण्यवंता, अश्रू का हो सद्गुरुनाथा आणिले लोचनी ये वेळा,